3,000चा पास आणि विनाटोल मोफत प्रवास। नितीन गडकरींची ही स्कीम मी मागच्या व्हिडिओ तुम्हाला सांगितली होती। मात्र ती सांगताना यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे एक्सप्रेसवेचं उदाहरण दिलं। टोलचं गणित कळावं यासाठी ते उदाहरण होतं। वास्तविक मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा यात समावेश नाहीये, कारण तो राज्य सरकारचा महामार्ग आहे। जर चुकीचा समज झाला असेल तर त्यासाठी क्षमस्व। पण अनेकांचं कन्फ्युजन आहे, मग ही स्कीम नक्की कुठल्या रस्त्यांवर लागू असेल? तर या व्हिडिओत हेच मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे नीट ऐका। याशिवाय या महामार्गांची यादी देखील मी कमेंट बॉक्समध्ये देते, ती यादी नीट चेक करून घ्या। नमस्कार, माझं नाव कस्तुरी। महाराष्ट्रात कुठल्या टोलला 3,000चा पास लागू होईल? तर महाराष्ट्रातील सगळे राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवेवर ही स्कीम लागू असेल। तर आता आपण पुण्याहून साताऱ्याला जाताना जो महामार्ग वापरतो तो पुणे बेंगलोर महामार्ग म्हणजे NH4 यावरील सगळे टोल यात असतील, ज्यात आणेवाडी, खेडशिवापूर, किणी, तासवडे हे टोल प्लाझा येतात। तिथं हा पास चालेल, म्हणजे पुणे मार्गे सातारा, कोल्हापूर जाणाऱ्यांना दिलासा मिळेल। गणपतीत कोकणात जाणारे बहुतेक चाकरमानी याच रोडचा वापर करतात। आपल्याला पुण्याहून सोलापूरला जायचं असेल तर आपण राष्ट्रीय महामार्ग 9चा वापर करतो, जो पुणे ते मछलीपट्टणम असा आहे, ज्यात कसुंद्री, कावडीपाथ, पाटस, इंदापूर, सावळेश्वर, वरवडे असे टोल प्लाझा येतात। आपल्याला मुंबईहून नाशिक किंवा धुळ्याला जायचं असेल तर आपण मुंबई आग्रा या महामार्गाचा वापर करतो, ज्यात घोटी, खारेगाव, धुळे, नारदाना, सोनगीर असे टोल प्लाझा येतात। हे सगळे यात समाविष्ट असतील। आपण धुळे नंदुरबारहून विदर्भात म्हणजे नागपूरकडे जात असू तर राष्ट्रीय महामार्ग 6चा वापर करतो, जो देशाला पूर्व पश्चिम असा जोडतो, ज्यात धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे। यावर फेकरी, करधा, भंडारा, माथानी, नशिराबाद, तिवसा असे देखील टोल प्लाझा येतात। याशिवाय राज्यातील सगळेच राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवे यात समाविष्ट आहेत। मात्र यात समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा समावेश नाहीये। आता राज्य सरकारची जबाबदारी आहे की गडकरींच्या या गिफ्ट नंतर फडणवीस, शिंदे, पवार सरकारनं वाहन चालकांना दिलासा द्यावा। अधिक माहितीसाठी कमेंट बॉक्समध्ये दिलेली यादी नक्की पहा।